आणि तिथे जेल झालाय ड्रॉप, असं चित्र पाहायला मिळतंय. पहिला बॉल अमोल भोईरचा आपण पाहतोय. चांगला बॉल यावेळी. आता मात्र काय घडलंय, आता पळीची कडा आणि सरळरित्या कल्पेश सालुंकेच्या पारीचा अंत. पहिला झटका यावेळी पाहायला मिळतोय. यस, थँक्यू डीजे. आमचे जो गुलाबी पट्टा आहे त्या पट्ट्याच्या बाहेर आपण बसायचंय आणि प्रेक्षक वर्ग त्या खांबांना तर जोर देऊ नका, आपण बाहेर व्हा, पट्ट्याच्या बाहेर. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण पट्ट्याच्या बाहेर बसा. सगळ्यांना विनंती, पट्टा सोडा. जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र हा चांगला स्ट्रोक यावेळी मात्र अबीच्या बॅट मधून येतोय. शानदार चौकार. थँक्यू डीजे मास्टर, तुम्ही डायरेक्ट भांगडा करायला लागले. सध्या लावणी वगैरे होऊन जाऊ द्या तुमच्या माध्यमातून, कारण महाराष्ट्राचा संस्कृती जरा तुमच्या माध्यमातून आली तर बरं होईल. इथे चौकार आलाय, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 आकड्यावरती. आणखी एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. इथे येणार एकेरी धावेचा फटका. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 आकड्यावरती. 4 अधिकृत बॉलची फेकी आणि एका विकेटचं झालंय नुकसान. हा चांगला बॉल. यावेळी मात्र इट इज वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. हा चांगला फटका प्रकाश पदेच्या बॅट मधून येतोय. आउटफील्ड झाले स्लो, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला थोडा तोटा सहन करावा लागलाय. आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. हा आलाय चौकार. हा चांगला फटका पुन्हा एकदा प्रकाशच्या बॅट मधून येतोय. इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र आलाय चौकार. काय डीजे मास्टर, 4 दिवस तुम्ही शांतता घेतली, आता क्वार्टर फायनल चालू झाले, आता झोपलेल्या प्रेक्षकांना तुम्ही जागे करताय, हे फार चांगलं आहे. ही रंगत आम्हाला पहिल्या दिवसापासून मिळाली असती तर बरंच काही घडलं असतं. मंगेश केडेकर यांच्याकडून डीजे मास्टरला आलेत 200 रुपये. चला जरा मॅच स्पीडअप करा प्लीज. राजेश, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय एका विकेटचं नुकसान आणि 14 धावा या धावफलकावरती आल्यात.
सांघिक कोट्यातलं दुसरं षटक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय राजेश. सध्या विचार करायला गेलं तर गत वर्षापासून आपल्या मुलाला मैदानात उतरवण्याची तयारी राजेश भोईरने केलेली आहे. जो छोटा गडी तुम्हाला पाहायला मिळतोय खेळाडू, तो मात्र राजेश भोईर यांचे चिरंजीव आहेत. ते हा बॉल यावेळी मात्र येतोय डॉट. राजनचा मुलगा आहे तो. इथे पटका आला, एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा होत आहे प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. प्रति चेंडू 2च्या सरासरीने अद्याप या धावा कुठल्या गेल्यात. आपण पाहतोय पहिल्या षटकात आल्या 14, या 2 बॉल मध्ये 2 धावा. टोटल धावसंख्या 16 आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही बराच खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये बरंच काही पाहायला मिळेल. हा चांगला फटका येतोय, यावेळी मात्र स्क्वेअर लेग रिजनला हा चेंडू जातोय. एकेरी स्वरूपात ती धावले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 17 आकड्यावरती. फार सेन्सिबल सामना पाहायला मिळतोय. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी सेन्सिबलता या ठिकाणी पाहायला मिळते. जवान क्रिकेट संघ पिंगळस आयोजित भव्य दिव्य स्पर्धा, पहिल्यांदाच केलं गेलेलं आयोजन इतकं दिमागदार. हा बॉल आधीच फळी हवेत बिरकले गेले आणि त्याच्यानंतर मात्र यावेळी डॉटची होते संगता. नेक्स्ट बॉल. इथे बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजन. यस, थँक्यू डीजे. यावेळी आल्यात 21 धावा. शेवटचा बॉल असेल यावेळी आपण पाहतोय. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. हा चांगला स्ट्रोक प्रकाश बदेच्या बॅट मधून आलाय. दिलं गेलेलं जीवदान महागात. सांघिक कोट्याचं तिसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकाश. हा चांगला फटका. यावेळी मात्र अमोल चेंडूखाली येईपर्यंत एकदा होईल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 28 आकड्यावरती.
5 चेंडू 18 धावांवरती रणसंग्राम चालू आहे प्रकाश पदे यांचा. शॉर्ट पिच बॉल होता, पंचांकडे अपील केलं जरूर, परंतु बॉल सटीक लेंथ लाईनने कीपरच्या हातात आलाय. डॉट. राईट आर्म डाउन द विकेट. फार चांगला बॉल यावेळी मात्र आकाशच्या माध्यमातून हाताळला जातोय. आणखी एक डॉट येतोय. आकाशच्या पहिल्या बॉल वरती आली होती अभिच्या बॅट मधून एकेरी धाव, त्याच्यानंतर दोन्ही बॉल आलेत यावेळी निर्धाव. पूर्वार्ध या मॅचचा आपण अनुभवतोय. हा चांगला स्ट्रोक यावेळी. इथे मात्र प्रकाश बदेंना परतावं लागेल. असं वाटलं होतं की आता सुद्धा वातावरण बिघडेल. यस, थँक्यू. विशाल न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. धावसंख्या मात्र 28 या आकड्यावरती स्थिरावली आहे. अजूनही 2 बॉल आहेत शिल्लक. इथे जोरदार अपील पाहायला मिळालं, लाऊड अपील होती आणि इथे आला आणखी एक डॉट. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. 28 धावा धावपळकावरती आहेत. 2 षटकांमध्ये धावा होत्या 27. हा चांगला फटका. यावेळी मात्र बॉल जाईल सीमारेखा पार, येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तांबाडीचे 32 या आकड्यावरती आणि विजयासाठी करायच्या आहेत आता कालभैरव मालेगाव संघाला 33 धावा, म्हणजे प्रति षटक 11च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजे मास्टरला 2 मिनिटं थांबवतोय. छोटंसं कारण आहे. या आयोजकांसाठी, या शृंखलेसाठी शुभेच्छा आल्यात अंजप गावचे संभाजी सर पथारे यांच्याकडून. यस, आदरणीय सुरेश दिसले यांना या ठिकाणी सन्मानित करण्याची विनंती. दिनेश वायकर.
धन्यवाद. पतारे सरांचं नाव घेतलं, परंतु आताच आयोजकांकडून माहिती मिळवली. त्यांना अपेक्षा होती का या शृंखलेत अंजप संघ नक्कीच खेळायला पाहिजे होता, परंतु वेळेच्या अभावी सर्व कामधंद्यात बिझी आहेत. ते नाही आलं तरी देखील पुढच्या आयोजनात नक्कीच त्यांचा सहभाग असेल असा मेसेज देखील त्यांचा आलाय मला, तरी त्यांचा धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. 33 धावसंख्येची असेल गरज ती आता मात्र कालभैरव मालेगाव संघाला 18 बॉलचा तरार आहे. पहिल्या इनिंग मध्ये 32 धावा धावफलकावरती शिवशक्ती कडाव संघाच्या पाहायला मिळाल्यात आणि त्याच्यानंतर आता 33 धावा संख्येची गरज आहे. कालभैरव मालेगाव संघाला सलामीची जोडी मैदानात दाखल. 18 बॉल 33 ची गरज, प्रतिषटक 11 ची सरासरी. पहिला बॉल भावेच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल आला या ठिकाणी डॉट. फार चांगली सुरुवात भावेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या सामन्याला आपण पाहिलं होतं कौशल गुरव मैदानात नक्की होते, उशिराने दाखल झाले परंतु सामन्यात कलाटणी देऊन गेले होते. यावेळी मात्र ती कमतरता मैदानात पाहायला मिळते. इथे काय घडलंय, बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी चौकार. चला जरा स्पीडअप करा प्लीज, प्रत्येक संघनायकाला विनंती आहे, कारण अजूनही ही मॅच धरून 3 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यानंतर प्राइज सेरेमनी असेल. हा चांगला स्ट्रोक राजेंद्र भोईरच्या बॅट मधून येतोय, फार मोठा स्ट्रोक. इट इज सिक्सर. षटकाराला, षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळी काय घडतंय, राजेंद्र भोईरच्या पारीचा होतोय अंत. झटका क्रमांक 1, ईट का जवाब पत्थर, टी फॉर टॅट आणि तसेच तसं उत्तर. कमांड इज यस, थँक्यू डीजे. इथे मात्र राजेंद्र भोईरच्या पारीचा अंत. कालभैरव मालेगाव संघासाठी एक चुटूक लावून जातोय, परंतु आता वनडाऊनच्या विकेटवरती फलंदाज मैदानात दाखल झालाय किशोर. बावेचा षटकातील नेक्स्ट बॉल. हा बॉल आलाय डॉट. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल.
हा चांगला फटका येतोय, गोलीच्या वेगाने बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय तो मात्र हा किशोरच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अंती 14 आकड्यावरती 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय नीतू माळी. नीतू माळी आपण पाहतोय कडाव संघातला हा उभरता सितारा. शॉर्ट पिच बॉल होता, समाचार घेतला जातोय, अमोल भोईरला दिलं गेलंय जीवदान. यावेळी मात्र एकच धावेल. फार मोठी चुकी झाली सध्या मैदानात मी तर म्हणाली, कारण राजेंद्र भोईरची विकेट गेली, परंतु त्या विकेटला थांबवणं जरी उपयोगी ठरला असला तरी मात्र अमोल भोईरची विकेट जर गेली असते तर या सामन्यात एक वेगळी कलाटणी पाहायला मिळाली असती. धावसंख्येला फार मोठा ब्रेक लागला असता, परंतु अजूनही आपण पाहतोय दिलं गेलेलं जीवदान. आता मैदानात काय घडेल माहित नाही, परंतु दिले गेलेल्या संधीचं सोनं होईल की नाही हा प्रश्न आहे. हा चांगला स्ट्रोक, यावेळी मात्र गोलीच्या वेगाने बॉल जातोय, इथे मात्र किशोरच्या बॅट मधून येतोय डिपेक्स्ट्रा रिजनचा चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. एकोणीस धावा धावपळकावरती आल्यात. नीतू आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. हा बॉल आलाय डॉट. खरं म्हणायला गेलं तर नीतू माळीने पहिल्याच बॉल वरती फार चांगलं कार्य केलं होतं, परंतु या कार्याला थोडा विराम लागला आणि त्याच्यानंतर जेल झाला ड्रॉप. अजूनही या षटकातील 3 बॉल आहेत शिल्लक. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि गरज असेल ती आता 14 धावसंख्येची. सामन्यात तितकीच भेदकता आपल्याला पाहायला मिळते. फार सामना चुरशीचा होतोय. आणखी एक सुंदर डॉट. कारण जर पाहायला गेला ना तर मित्रांनो, हाच गोलंदाज आहे ज्याने मात्र स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक गाजवला होता. तो बदलापूर मध्ये 2 बॉल 2 रनची गरज होती आणि तिथे मात्र त्या करून दिल्या नव्हत्या. इथे आलाय डॉट. फार मोठं प्रेशर क्रिएट झालं असतं मैदानात. पहिल्या बॉलवरती अमोलची विकेट आली असती आणि त्याच्यानंतर चौकार रोखला गेला असता, समीकरण फार मोठं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता पाहूया, कारण आता सामन्यात एक काटकता आहे. 6 बॉल आणि गरज असेल 14 धावसंख्येची. कमांड डीजे.
6 बॉल आणि 14 धावा संख्येची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा होता, परंतु आता मात्र तितकीच बिग फाईट पाहायला मिळेल. कारण जिथे 10 बॉल शिल्लक असताना 14 ची गरज होती, त्याच्यानंतर 4ही बॉल आले डॉट. विक्रांत, हा चांगला फटका येतोय. यावेळी मात्र यावेळी एक धाव कंप्लीट झाले. दुसरी साठी प्रयत्न आहे. हा चांगला स्ट्रोक येतोय अमोल भोईरच्या बॅट मधून. इथे आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. यस, थँक्यू. 4 बॉल 7 ची गरज आता. आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु इथे मात्र अमोल भोईरच्या पारीचा अंत. फार मोठी विकेट तंबूच्या दिशेने होते रवाना. फार मोठा झटका आहे यावेळी कालभैरव मालेगाव संघाला. ऐन मोक्याच्या वेळी वाजले गेले घंटा. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. अमोल भोईरची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये पाहायला मिळणार. परंतु यावेळी न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय राजन. तीन बॉल 7 ची गरज. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. हा बॉल आलाय यावेळी डॉट. आदरणीय साहिल दादा जाधव यांच्या या ठिकाणी आगमन झाल्यानं विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. हा चांगला स्ट्रोक आहे. हवाई सफर आणि इथे झेल टिपलाय. मॅच मधली पकड आता मजबूत झाली आहे ती शिवशक्ती कडाव संघाची.
यस थँक्यू डीजे. लास्ट बॉल आणि गरज असेल ती आता 7 धाव संख्येची. इथे मात्र एकच धाव येईल आणि इथे विजय संपादन केलाय तो शिवशक्ती कळाव संघाने. वेल प्लेड.